शक्तीपीठ महामार्गाच्या 1 किलोमीटरसाठी तब्बल 254 कोटी रुपये खर्च. ऐकावे तर नवलच. नमस्कार, SP न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. गणिताचा खेळ बघा. आधी शक्तीपीठ महामार्ग हा 802 किलोमीटरचा होता. त्यासाठी खर्च होता 86,000 कोटी. आता लांबी वाढून महामार्ग 856 किलोमीटर इतका झाला. पण प्रकल्पाचा खर्च पोहोचला तब्बल 1 लाख कोटींवर. म्हणजे वाढीव 54 किलोमीटरसाठी 14,000 कोटी अतिरिक्त खर्च धरण्यात आलाय. यामध्ये साधारण 1 किलोमीटरचा खर्च 254 कोटी रुपये पकडला असून या प्रकल्पातून 70,000 कोटींचा ढपला पाडायचा डाव आहे. म्हणूनच हा महामार्ग करण्याचा अट्टाहास सुरू आहे, असा घणाघाती आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी आजरा येथे आज शेतकऱ्यांच्या बैठकीत बोलताना केला. शक्तीपीठ महामार्गाविरोधात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी राजू शेट्टी म्हणाले, सरकारनं पैसे नाहीत असे सांगत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार दिलेले नाहीत. ठेकेदारांची 70,000 कोटींची देणी प्रलंबित ठेवली आहेत. आंबा आणि काजू बागायतदारांना 6,000 कोटी मदत द्यायला नकार देत आहे. पण भ्रष्टाचाराचा मलिदा गोळा करण्यासाठी 1 लाख कोटी खर्चाचा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट घातला जातोय, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा घोट घेणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोध अधिक तीव्र करू, असे सांगून आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले. शक्तीपीठ विरोधातील हा लढा आता थांबणार नाही. पोलिसांना हाताशी धरून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न सरकारनं केला तर तो हाणून पाडला जाईल, असा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी केला. अशा नवीन अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत रहा SP न्यूज. सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.